मी तर नाही बघितलं काय निघाली. असं आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण विधानमंडळामध्ये एकमताने दिलेलं आहे. सर्व आमदारांनी एकमताने ते केलेलं आहे, सर्व पक्षांनी एकमताने केले आहे. आणि सर्व विरोधी पक्षाचे नेते, मग काँग्रेसचे असतील, पवारसाहेब असतील, शिवसेनेचे असतील किंवा महायुतीचे असतील, त्यांनी हेच सांगितलं होतं की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचं काम करा. त्याप्रमाणे ते झालं. आता त्याच्यानंतर जरांगीने अशी आदळआपट करण्याचं काय कारण आहे? कारण आता त्याचेच लोक जे आहेत त्याच्याविरुद्ध आरोप करायला लागलेले आहेत. त्यामुळे कदाचित ते त्रस्त होऊन जे आहे हे अखंड तांडव त्यांनी सुरू केलेलं असेल असं मला स्वतःला वाटतं. कारण आता त्यांचं जे आहे ते सगळं पितळ पण आता उघडं पडत चाललेलं आहे. त्यांनी केलेल्या गुप्त बैठका, फिरवलेले निर्णय, मराठा समाजाला त्यांनी जे काही गुमराह केलेलं आहे हे सगळं त्याचेच लोक आता बोलायला लागलेले आहेत. त्यामुळे कदाचित जे आहे त्यांना त्यांचं ब्लड प्रेशर वगैरे वाढलं असेल आणि त्यामुळे ते आता अधवा तधवा काहीतरी बोलत आहेत. माझं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही अगोदर तब्येत सांभाळा जरा. मला मोठं आश्चर्य वाटतं, उपोषण करत असतानासुद्धा त्यांचा आवाज मात्र फार खणखणीत मोठा आहे. हे कसं काय आहे? आणि ते 10 लोकांनासुद्धा ऐकत नव्हते. एवढी शक्ती त्यांना उपोषणकर्त्याला कशी काय आली हे सुद्धा जे आहे मोठं आश्चर्य आहे वैद्यकीय क्षेत्रातलं. सर, त्यांचं म्हणणं आहे की मला विषद्वारे मारण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे कोण कशाला मारेन? जे आपल्या कर्माने मरतात त्यांना कोण कशाला मारायला जाईल? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.